इथे येऊन धमाल केली ते चुकीची होती. विरोधी पक्ष नेत्यांनी स्वतःचा प्रोटोकॉल सांभाळायला पाहिजे. त्यांना जेव्हा माहित आहे की महापौर इथे नाही दालनात, तर त्याच्या दालनात त्यांनी शिरण्याची गरज काय होती? आणि इथे येऊन MS डिपार्टमेंटचा दम मारायचा. आणि सर्वात महत्वाचे जे गुन्हा केलाय महापौर विरोधी पक्ष नेत्यांनी, हे असा गुन्हा आहे की महापौरांचे पत्राचे फोटो काढून घेऊन गेले. हे कोणी अधिकार दिलं यांना विरोधी पक्ष नेत्याला? हे अत्यंत चुकीचं आहे. आणि जर त्याला अशी हिंमत होती तर महापौर जेव्हा दालनात असेल तेव्हा येऊन त्यांनी सांगायला पाहिजे होतं आमचे महापौर सक्षम आहे त्याला उत्तर द्यायला. अशा प्रकारे चोरी चोरी येऊन पत्राची फोटो काढून घेणं, व्हिडिओ घेऊन जाणं, हे कुठलं तात्पर्य आहे त्यांचं? तुमचं ते काय म्हणजे ॲक्च्युअल बघायला गेलं ना तर इट इज अ फ्रस्ट्रेशन. त्यांचं फ्रस्ट्रेशन आज बाहेर आलं आहे की ज्याप्रमाणे ते, आणि ते 100% चुकीचं काम त्यांनी केलं आहे. असं प्रकारचं काम त्यांनी केलं नाही पाहिजे. कारण की महापौरांचा एक प्रोटोकॉल आहे, स्वतःच्या विरोधी पक्ष नेत्याचा प्रोटोकॉल आहे. जर त्यांना माहीत आहे की महापौर इथे नाही आहे, मग ते दालनात येऊन ते नुसतं शोबाजी करायची गरज काय होती? हे इट वॉज प्युअरली स्टंट त्यांनी केलं आहे. महापौरांच्या दालनात येऊन ज्याप्रमाणे त्यांनी, आज आम्ही ते व्हिडिओ पाहिला, तुमच्या माध्यमातून आम्ही पाहिलं, बघितलं असेल तुम्ही कसे काय पेपर बघतायत. त्यांना अधिकार कोणी दिला हो? महापौरांच्या दालनात येऊन त्यांचे पेपर चेक करायचा अधिकार हे विरोधी पक्ष नेत्याचा आहे का? त्यांनी आपली जिम्मेदारी समजून त्याच्या सीमेप्रमाणे राहावं असं माझं म्हणणं आहे. या विषयी म्हणणं आहे की वरिष्ठ नेते आहेत यशोधर फणसे यांच्यापासून सर्वांनीच जे ते पत्र व्यवहार केला होता, पण एकही पत्राचं उत्तर महापौर कार्यालयातून आलेलं नाही. म्हणून मी ते सगळं MS डिपार्टमेंट काय काम करते हे बघायला गेले. मग ते त्यांच्या दालनात पाहावं ना. महापौरांच्या दालनात येऊन पेपर चेक करायची त्यांची हिंमतच कशी झाली? त्या प्रोटोकॉलमध्ये आहे का की कुठलाही? मग आज उद्या दुसऱ्याच्या दालनात जाऊन जाणार की आमचं उत्तर नाही मिळालं? हे अत्यंत नियमाचं बाहेर काम वर्तवणूक त्यांनी केली आहे. आणि त्यांनी ती माफी मागितली पाहिजे. विरोधी पक्ष नेत्यांनी आज जे कृत्य केलं त्याच्यात त्यांनी माफी मागितली पाहिजे महापौरांची. आणि तुम्हाला जर विचारायचं होतं तर आमचे महापौर सक्षम आहे ना, उत्तर दिलं असतं आम्ही बरोबर त्यांना. त्यांच्याकडे विचारा ना, MS कडे काय विचारताय तुम्ही? त्यांचं असं म्हणणं आहे की महापौरांच्या दालनात नव्हते, MS डिपार्टमेंटचे अधिकारी. हो, हा दालन इकडनं सुरू होतं ना. नाही नाही नाही, बघा त्यांचं म्हणणं काही असू शकते. तुम्ही महापौरांच्या दालनात पाय ठेवला, तिकडनं महापौरांचं दालन सुरू होतं. आणि MS डिपार्टमेंटकडे पत्रव्यवहार जे असते ते कोणाचे असते? महापौरांचेच असतात ना की दुसरे कोणाचे असतात? महापौरांच्या अधिकारातले पत्र त्यांना बघायची गरज काय? माझा हा प्रश्न आहे.